2 ते 3 दिवस टिकणारी खमंग कुरकुरीत कोथिंबिरीची वडी. तोडतानाच आवाजावरून लक्षात येईल किती क्रिस्पी बनले. बरं नुसतीच क्रिस्पी नाही, खायलाही तितकीच रुचकर आणि आतून खुसखुशीत बनली आहे. आज आपण जास्तीत जास्त कोथिंबीर आणि कमीत कमी पिठं वापरून कोथिंबिरीची वडी करतोय. वाफवलेली वडी कापताना किंवा मग तेलात तळताना तिचा चुरा होणार नाही किंवा ती जास्त तेलही पिऊन घेणार नाही. त्यासाठी पिठांचे योग्य प्रमाण आणि बॅटरची योग्य कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आपण सगळं व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या पद्धतीने केलेल्या वड्या फ्रीजमध्ये 3-4 दिवस तरी सहज स्टोअर करून ठेवता येतात. आयत्या वेळेला घेतल्या, डीप फ्राय केला, शॅलो फ्राय केला तरीही चालून जातं. बरं एकदा फ्राय केलेल्या वड्या फ्रीजच्या बाहेरसुद्धा 2 ते 3 दिवस सहज टिकून राहतात. नमस्कार, सुनंदा होम कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवतोय. त्यासाठी इथे मी गावरान मोठ्या पानांची कोथिंबीर घेतली. याला भरपूर सुवास असतो. बरं आता ही मी कोवळ्या देठांसकट खुडून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मग ही निथळून घेतली. तर इथे ही कोवळी देठं आहे ती कट करून साईडला ठेवते. आता बघा कोथिंबीर सुद्धा जमेल तितकी बारीक बारीक कापून घेतली म्हणजे जास्तीत जास्त सुवासा वडीमध्ये उतरला जाईल. ही कट केलेली कोवळी देठं त्याचे सगळे धागे काढून घेतलेत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी देठं, 10-12 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरवी मिरची, आल्याचा लहानसा तुकडा बारीक कट करून घेते. 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा हातावर क्रश करून हे सगळं मिक्सरला बारीक वाटून घेते. आता इथे मी एक गच्च बाउल भरून कोथिंबीर घेतले. हलक्या हाताने भरलं तर मग 1.5-2 बाउल तरी नक्कीच होतील. जेवढा कोथिंबीरीचा बाउल आहे तेवढा अर्धा भाग मी डाळीचं पीठ घेतले आणि तेवढाच पाव भाग मी तांदळाचं पीठ घेतले. आता यातच आवडीप्रमाणे ज्वारीचं, बाजरीचं पीठ थोडं थोडं घातलं तरीही चालेल, पण डाळीच्या आणि तांदळाच्या पिठापेक्षा ही पिठे जास्त नकोत. एक तर सरसरीत राहतात, थोडा चिकटपणाही कमी असतो आणि घातलीच जर का तर थोडी थोडी घालायची. आता यात बाकीचे मसाले घालूयात. लहान चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, हिरवी मिरची पण वाटून घातलेच आहे, एवढंच पुरेसं आहे. लहान चमचा हिंग आणि हे वाटण सगळं घातलं. 4 चमचे तीळ घेतलेत, चवीपुरतं मीठ आणि 1 पळीभर कच्चं तेल घालते. हे असं तेल घातल्यामुळेच वडी आतून छान खुसखुशीत होते. आता बऱ्याचदा या ठिकाणी खायचा सोडा देखील वापरला जातो, पण खायचा सोडा वापरलाच तर मग वडी छान फुलते, पण मग त्याच वड्या कापताना किंवा मग तळून घेताना चुरा होतो आणि हलक्या तेलकटही होतात. शक्यतो सोडा घालायचाच नाही आणि घातला तरी मग उगाच चिमूटभर. आता कोथिंबीरीमध्ये सुद्धा खूप सारं पाणी राहतं. हिरवं वाटण देखील घातले. आधी हे व्यवस्थित एकजीव करून घेऊयात, मग लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून किंचित सैलसर हे पीठ भिजवून घेतले. खूप जरी घट्ट पीठ भिजवून घेतलं तरी वाफरल्यावर त्या पिठाला तडे जातात आणि कापताना त्या वड्या घट्ट राहतात, पण तळून घेतल्यावर थोड्याशा कडकच वाटतात. तर इथे इतपत सैल पीठ भिजवून घेतले. आता एका चाळणीला थोडासा तेलाचा हात लावून घेऊयात, म्हणजे वाफवून घेतलेल्या वड्या कट करताना सहज निघून येतील. आता याच्यावरती सगळे मिश्रणे अलगद थापून घेऊयात. तर कुठे जाड कुठे पातळ असं नाही, एकसारखं थापून घेतलं म्हणजे कट केल्यावर वड्याही छान दिसतात. आता याच्यावरतून सफेद तीळ घालून घेते. तळल्यावरती खूप छान दिसतात. आणि गॅसवरती मी आधीच पाणी उकळवायला ठेवलं होतं. तर वडी वाफलून घेताना पाणी हे उकळतच असावं म्हणजे वडी छान पटकन वाफरली जाते. आता एक 10 ते 12 मिनिटांसाठी आपण व्यवस्थित झाकण ठेवून ही वडी वाफवून घ्यायची आहे. 10-12 मिनिटांनंतर तुम्हाला दाखवते. सुरीला अजिबात चिकटलं गेलं नाही, म्हणजे मिश्रण व्यवस्थित शिजलं गेले. गॅस बंद करून पूर्णपणे मिश्रण थंड झाल्यावर मगच वड्या कट करायला घ्यायच्या. बऱ्याचदा आपण इथे घाई करतो, मिश्रण गरम असताना कोमट असताना वड्या कट करतो आणि मग त्याचा चुरा होऊन जातो. आता इथे बघा अगदी पाऊण इंचाच्या अंतरावर मी सुरीने सरदिशी कट करून न घेता थोडं थांबून थांबून सुरी असे कट करून घेते. तुम्ही वडी कापताना अशी सरदिशी वडी कापलीत ना तर काय होतं, एक ते मिश्रण मऊ असतं त्याचा चुराच होऊन जातो. आता हे बघा एका बाजूने पाऊण इंचाचं अंतर, दुसऱ्या बाजूने मी फक्त 3च कट देऊन घेतलेत आणि ह्या अशा लांब सडक वड्या आपल्या तयार आहेत. तर कट करताना कुठेही वडीचा चुरा होतोय किंवा मग त्या सरळ पडल्या जात नाही किंवा खालून सुद्धा बघा चाळणीला अजिबात चिकटलेल्या सुद्धा नाहीत, छान वड्या पडल्या गेलेत. आता ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये 3-4 दिवस स्टोअर करून ठेवल्या तरी खूप छान राहतात. आयत्या वेळेला घेतल्या, शॅलो फ्राय केल्या, डीप फ्राय केल्या तरीही चालून जातं. बरं हे अशा नुसत्या खाल्ल्या तरीही त्या छानच लागतात. कढईत अगोदरच तेल गरम करत ठेवलं होतं. कडकडीत तेल गरम झालं की मग गॅसची मीडियम टू लो फ्लेम ठेवून आपण या वड्या तळून घेणार आहोत. आता वडी तळून घेताना तेलात चुरा होणे त्याचं कारणच हे असतं. खूप साऱ्या वड्या एकदम घातल्या की मग तेलाचं तापमान कमी होतं
आणि मग त्यांचा चुरा होतो विखुरल्या जातात. आता इथे बघा मी अगदी मोजक्या घातलेत आणि शक्यतो 1 मिनिटभर त्याला चमचा वगैरे काही लावायचं नाही. 1 मिनिटानंतर थोडीशी चमच्याला कडक लागली की मग अलगद अशा उलटवून घेतल्या आणि हे बघा तळताना तुम्हाला दिसतही असेल कुठेही त्याचा चुरा वगैरे होत नाही. छान व्यवस्थित अशा तळल्या जातात आणि असं मधून चमच्याने एकसारखं ढवळत राहिलं म्हणजे एकसारख्या रंगावरच त्या तळल्या देखील जातात. आता चमच्याला थोडी वडी कडक लागली की मग छान तळली गेली. आपण काढून घेऊयात कारण ह्या आधी आपण वाफवूनच घेतल्या होत्या. त्याला काही तळायला फारसा वेळ लागत नाही. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची, वड्या तळून घेताना जास्त हाय फ्लेमवर किंवा खूप लो फ्लेमवर तळून अजिबात घ्यायच्या नाही. हाय फ्लेमवर वरूनच त्या पटकन तळल्या जातील, आतून थोड्याशा मऊच राहतील आणि लो फ्लेमवर सुद्धा तळून घेतल्या तर बराच वेळ लागतो आणि त्या तेलही खूप जास्त पिऊन घेतात, तेलकट होतात. इथे ह्या अशा गोल्डन सोनेरी रंगावर आल्या की मग छान वड्या तळल्या गेलेत. तुम्हाला जवळून देखील दाखवते. सगळ्या वड्या तळून झालेत, छान क्रिस्पी झालेत. हाताला सुद्धा फारशा तेलकट लागत नाहीत. आता एक तोडून देखील दाखवते. आवाजावरूनच लक्षात येईल की वडी छान क्रिस्पी बनली. तर अशी खमंग क्रिस्पी कोथिंबीर वडी रेसिपी आवडली घरी नक्की करून बघा. अशा सोप्या चविष्ट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.